सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी 12 वर्षातल्या मोदींच्या यशस्वी कारभाराची काल प्रेस घेतली. परंतु या पत्रकार परिषदेमध्ये ते मोदी सरकारचं खरं अपयश आहे ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. 12 वर्षापूर्वी जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा लोकांना 15-15 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करता म्हणून सांगितले होते. ते आता कुठे गेले? 12 वर्षापूर्वी सत्तेमध्ये आले त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला नोकरी 2 कोटी लोकांना रोजगार देणार म्हणून सांगितलं होतं. ते रोजगार कुठे गेला? त्याचबरोबर 12 वर्षापूर्वी त्यांनी सत्तेत येताना शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मालाला मिळेल म्हणून सांगितलं होतं. ती आधारभूत किंमत कुठे गेली हे सांगण्यास पालकमंत्री विसरले. शेतकऱ्यांच्या खताच्या किमती आटोक्यात ठेवतो म्हणून सांगितले, परंतु 250 रुपयाला मिळणारा युरिया आता 800 ते 1400 रुपयापर्यंत मिळतोय. त्या खताच्या किमती नियंत्रण न ठेवण्याचं अपयश त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये लपवलं आहे. त्याचबरोबर हर घर जल ही मोदी सरकार 4 वर्षापूर्वी योजना आखली होती, परंतु या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही नळ योजना हर घर जलची म्हणजे जलजीवन मिशनची एकही योजना पूर्ण नाही हे सांगण्यास पालकमंत्री नितेश राणे काल विसरले. त्याचबरोबर चिपी विमानतळ अपूर्व, चिपी विमानतळाच्या माध्यमातून मुंबई सेवा अजूनही ते सुरू करू शकले नाहीत हे ते सांगण्यास विसरले. मुंबई गोवा मार्ग 12 वर्ष अजूनही अपुरा आहे हे ते सांगण्यास विसरले. त्याचबरोबर आपण बघितलं असाल की आज शेतकऱ्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून पैसे देतो म्हणून सांगतायत, परंतु इन्शुरन्स कंपनीला दरवर्षी 10,000 कोटीचा फायदा होतो आणि शेतकरी मात्र भरवला जातो हे पालकमंत्री सांगण्यास विसरलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येकाला सिलेंडर देतो म्हणून सांगितलं, अनुदानित 12 सिलेंडर आता 4 सिलेंडरपर्यंत आलेत हे काल पालकमंत्री सांगण्यास विसरले. पालकमंत्री काल हे सांगण्यास विसरलेत की महागाई झाली आहे, ती महागाई आटोक्यात आणण्यास हे सरकार किंवा मोदी अपयशी ठरलं हे सांगण्यास ते विसरलेले आहेत. त्याचबरोबर अनेक योजना आहेत की ज्या योजनेला पहिल्या महापुरुषांची नावं देऊन नवीन योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या योजना सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत. आज स्मार्ट मीटरपासून दाखल्यांपासून मोठी मोठी ठेकेदारी किंवा औष्णिक आणि वीज प्रकल्प हे सगळे अदानीच्या घशात घालण्यात आलेले आहेत आणि देश अदानींकडे विकला गेला आहे हे सांगण्यास पालकमंत्री विसरले आहेत. त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य महिलांना जे 1500 रुपयाचं आमिष दिलं होतं ते सुद्धा आज 85 लाख महिलांना या राज्यातून कमी केलं आहे हे सांगण्यास विसरलेले आहेत. आणि त्यामुळे हे मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहे. आणि पालकमंत्र्यांनी मोदी सरकार यशस्वीचा कारभार सांगताना हे खरं तर आम्ही जे मुद्दे मांडले ते लोकांसमोर गेले पाहिजेत आणि या मुद्द्यावर कसं अपयश आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.